नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. CET 2020 या बॅचमध्ये आपण आज फिजिक्सचा जो काही चॅप्टर आहे इलॅस्टिसिटी या चॅप्टरमध्ये आपला एक शेवटचा कन्सेप्ट स्टडी करायचा राहिला आहे. ते आजच्या तासामध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्यामध्ये आज आपण काय स्टडी करणार, इलॅस्टिक एनर्जी हा एक महत्त्वाचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. त्याला स्ट्रेन एनर्जी सुद्धा म्हणतात. दुसऱ्या बाजूला ॲप्लिकेशन्स ऑफ द इलॅस्टिसिटी हे बी आपल्याला अंडरस्टँड करायचे. आणि त्यानंतर रिलेशन बिटवीन द यंग्स मॉड्युलस, थर्मल ट्रेस अँड कोएफिशियंट ऑफ द लिनियर एक्सपान्शन याचाही आपल्याला स्टडी करायचं. हे 3 पॉईंट आपल्याला घ्यायचे. तर आपण सुरुवात करूया रिलेशन बिटवीन, याखाली हेडिंग टाका आणि ओव्हरऑल चॅप्टरचं पुन्हा एकदा आपण समराइज करूया. या चॅप्टरमध्ये आपण काय स्टडी केले ते. रिलेशन बिटवीन यंग्स मॉड्युलस relation between Young's modulus, comma, coefficient of linear expansion. लिनियर एक्सपॅन्शन म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, लेंथ इन्क्रीज होईल तो अल्फाने दाखवायचा आहे. अँड थर्मल स्ट्रेस म्हणजे आपला थर्मल स्ट्रेस म्हणजे रेग्युलरली जो काही स्ट्रेस असेल. आता हा कन्सेप्ट काय आहे हे आधी अंडरस्टँड करा. ज्याप्रमाणे आपण समजा असं एक वायर किंवा कॉर्ड काहीतरी आहे, केबल, आणि याला जर लोड आपण स्ट्रेस जर अप्लाय केला, लोड अप्लाय केला mg, तर याच्यामध्ये काय होतं, इलॉंगेशन होतं. बरोबर ना, इलॉंगेशन होतं आहे. लक्षात घ्या, सपोज याची लेंथ यल आहे आणि याला जर आपण लोड अप्लाय केला तर याच्या लेंथमध्ये चेंज होतो. द लेंथ इन्क्रीज बाय द स्मॉल यल, त्याला आपण इलॉंगेशन म्हणतो. आणि द फायनल लेंथ बिकम्स यल प्लस यल, असं हे आपल्याला रेग्युलरली माहिती. मग समजा हेच प्रॉपर्टीज सेम आपण लक्षात घेऊन याच्यावर काय टेम्परेचरचा इफेक्ट होईल का, बरोबर, एनी इफेक्ट ऑफ द टेम्परेचर इज हॅपन ऑन दिस टाईप ऑफ एक्सपेरिमेंट. एक रॉड आहे, एक वायर केबल काहीतरी आहे, त्याच्यावरती काही टेम्परेचरचा परिणाम होतो का. आणि जर समजा आपण असं केलं, याला लोड अप्लाय न करता, बघा, याला लोड अप्लाय न करता एक रॉड घेतला जनरली. आता हेच आपण थोडंसं वेगळं मांडू. एक रॉड घेतलाय आणि याला आपण हीट केलं. बघा काय केलं, आता हीट केलं. लक्षात घ्या, आपण फोर्स अप्लाय केला होता ना. किती फोर्स अप्लाय केला होता आपण, F इतका फोर्स, mg वेट इतका फोर्स. या ठिकाणी फोर्स अप्लाय करायचा नाही. द फोर्स विच इज रिक्वायर्ड टू द इलॉंगेशन ऑफ सच अ रॉड विच इज इन द फॉर्म ऑफ हीट. कशा स्वरूपात द्यायचा आपल्याला तो फोर्स, हीटच्या स्वरूपात द्यायचा आहे. मग हीट म्हणल्यानंतर आपल्याला लक्षात आलंच की हीट जर याला दिली, त्याची इलॉंगेशन काय होईल, लेंथ त्याची वाढेल, इलॉंगेशन होईल त्याच्यामध्ये. मग फोर्स कोणी दिलाय, तर त्या हीटने दिलाय. मग अशा प्रकारचा एक्झर्टेड फोर्स किती, तो फोर्स सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. लक्षात घ्या, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला काय कन्सिडर करायचं, समजा लेट आपण असं लक्षात घेऊया, लेट स्मॉल यल दाखवा, असं लिहा, मी सांगतो तसं. लेट यल इज अ लेंथ ऑफ रॉड ॲट टेम्परेचर थीटा डिग्री सेल्सिअस. ॲट अ टेम्परेचर, इनिशियल टेम्परेचर लक्षात ठेवा, किंवा आपण त्याला काय म्हणूया, L0 मानूया. एलच्या ऐवजी ही सुरुवातीची म्हणजे लक्षात राहील, इनिशियल 0 पोझिशनला. आणि त्यावेळेस टेम्परेचर समजा काहीतरी टेम्परेचर आहे, एकदमच आपण 0 नाही म्हणू शकत, 0 बी असू शकतं. मे बी द थीटा 0ही असू शकतो, पण एक सुटेबल आपण सांगूया की थीटा टेम्परेचर, थीटा डिग्री सेल्सिअसला लेंथ ऑफ द वायर किती आहे, याला. आणि नाव बघा, आता सुरुवात इथून झाली. नाव आपण लक्षात घेऊया. नाव
the temperature of the rod increases by del theta and then what is the final length. बरोबर ना, हे लक्षात घ्यायचं. मग आपण काय केलं, हे थीटाच काय केला, चेंजेस बाय डेल्टा थीटा. इतका थोडासा डेल्टा थीटा म्हणजे काय, काहीतरी थोडासा पार्ट वाढवला टेम्परेचरचा. समजा इथं 4 डिग्री सेल्सिअस होता, तिथं आपण 5 केला, थोडासा वाढला काहीतरी. मग आता लेंथ वाढेलच ना, लेंथ मस्ट बी इन्क्रीजेस. आता एक्सपान्शन होणार आहे, लक्षात घ्या, कॉम्प्रेशन नाही होणार आहे हीट दिल्यावरती. मग ती लेंथ आपल्याला अंडरस्टँड करायचीच आहे आणि त्याच्यावर सगळं रिलेशन आपल्याला हळूहळू समजून जाईल. पहिले काय केलं आपण, लेट L0 इज द लेंथ ऑफ द सच अ वायर किंवा कॉर्ड किंवा रॉड जो असेल तो ॲट थीटा डिग्री सेल्सिअस. नाऊ द टेम्परेचर ऑफ द रॉड इन्क्रीजेस बाय डेल थीटा. लिहिलं इथपर्यंत, कॉमा. देन द फायनल लेंथ L is equal to, in the final length L is equal to L0 in bracket 1 plus alpha delta theta. Alpha delta theta. What is alpha? Here alpha is a linear expansion, coefficient of linear expansion. हे linear expansion चं coefficient आहे, लक्षात घ्या, तो कॉन्स्टंट आहे लिनियर एक्सपॅन्शनसाठी. आपल्याला माहितीच आता लिनियर एक्सपॅन्शनचा अर्थ तिथेच लागला होता की तो रॉड जो आहे कसा आहे, लेंथ वाईज इन्क्रीज होणार आहे. त्याची काही समजा जाडी वाढणार नाही किंवा त्याची रुंदी वाढणार नाही किंवा व्हॉल्यूम चेंज असा प्रकार नाही. हा मेजर डायमेन्शन काय याचं, लेंथ आहे. बरोबर, बाकीचे डायमेन्शन आहेच त्याला निग्लिजिबल अशा प्रकारचे, रेडियस काहीतरी आहे, त्याला विड्थ आपण म्हणू, काहीतरी म्हणू बाकीच्या गोष्टी. पण सगळ्यात मेजर काय त्याचे डायमेन्शन, तर लेंथ आहे. म्हणून आपल्याला पहिल्या सुरुवातीला कशाचा विचार करावा लागेल, लेंथचा विचार आपल्याला करावा लागेल. तसं नाही जमणार आहे, म्हणून आपण लेंथचा आधी अंडरस्टँडिंग केलं. मग कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन आहे, याप्रमाणे हे रिलेशन आपल्याला मांडता येईल. मग हे रिलेशन झालं आपल्या एक्सपेरिमेंट केला त्याच्या बाबतीमध्ये. आपल्याला काय सांगितलं, हे यंग्स मॉड्युलस कुठून आला, मग थर्मल ट्रेस कुठून आला. बरोबर ना, आपण ज्यावेळेस हीट अप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे हीट म्हणजे काय, दुसरा फॉर्म ऑफ एनर्जी आहे. बरोबर की नाही, किंवा एनर्जीज काय आहे, वर्क आहे. आणि वर्क होत असेल याचा अर्थ काय, तिथं फोर्स अप्लाय केलेला आहे. आणि फोर्स आपल्याला माहिती, वर्क म्हणजे काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग याचा अर्थ काहीतरी इलॉंगेशन झालं म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं का नाही, काहीतरी इलॉंगेशन झालं म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं आणि त्याला काय केलं, ते हीट अप्लाय केली. मग हीट कशाच्या स्वरूपात मेजर करायच्या, काढायची आपल्याला, फोर्सच्या स्वरूपात ती हीट आपल्याला किती अप्लाय झाली. मग आपण डायरेक्ट फोर्सच्या स्वरूपात येईल का काढता, नाही, आधी आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यावरती अप्लाय झालेला ट्रेस काढावा लागेल. आता आपल्याला माहितीचे रिलेशन स्ट्रेन स्ट्रेस, बरोबर ना, यंग्स मॉड्युलस किंवा हे आपल्याला सगळं पाहिलेलंच आहे. आपण यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युलाही आपल्याला माहितीचा आहे. तर आपण सुरुवातीला मग आता हे ॲज इट इज असं ठेवूया आणि खाली लिहूया, वी नो या ठिकाणी असलेला थर्मल ट्रेस आपण म्हणू, वी नो तोच लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस काय इथं आपल्याला माहिती आहे की यंग्स मॉड्युलसमध्ये लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस असतो, तोच काय इथे थर्मल स्ट्रेस आहे. बरोबर, लॉन्जिट्युडिनल ऑर थर्मल ट्रेस. काय येईल सांगा, एफ अपॉन ए वायर आहे. बरोबर, एक राऊंडेड अशा प्रकारची वायर आहे असं मानूया आपण. काय येईल मग, एम जी अपॉन वायर स्क्वेअर, किंवा असं ठेवलं तरी काही हरकत नाही. म्हणजे एफ अपॉन एल ठेवलं तरी काही हरकत नाही किंवा एम जी कसं लिहिलं तरी काही हरकत नाही. ओके, देन पुढे आपल्याला काढायचं आहे त्याच्यावरती आलेला स्ट्रेन, लॉन्जिट्युडिनल ऑर थर्मल स्ट्रेन. आता स्ट्रेन काय सांगतो, चेंज इन लेंथ, बरोबर, आणि ओरिजिनल लेंथ. मग आपण इथं चेंज इन लेंथ कोणती, ओरिजिनल लेंथ कोणती ते काढावं लागेल. आपल्याला लक्षात घ्यायचं आपण चेंज इन लेंथ म्हणजे कसं काढणार, कोण सांगेल, चेंज इन लेंथ या पोझिशनला, आणि ओरिजिनल लेंथ L0 आहे. चेंज इन लेंथ काय, DL म्हणजेच काय, आता समजा ही आपली इनिशियल आहे, ही कोणती फायनल आहे, म्हणजे काय येईल, L मायनस L0 डिवायडेड बाय L0. ठीक आहे ना, L मायनस L0 डिवायडेड बाय L0. याला आपण काय म्हणू शकतो, स्ट्रेन म्हणू शकतोय. थर्मल स्ट्रेन आपल्याला बोलतोय, तो स्ट्रेस झाला. देन व्हॉट इज यंग्स मॉड्युलस, यंग्स मॉड्युलस भी माहिती. यंग्स मॉड्युलस इन दिस केस थर्मल स्ट्रेस बाय
थर्मल स्ट्रेन. हा यंगचा मॉड्यूलस आहे. मग ह्या दोन्ही व्हॅल्यू जर आपण इथं लक्ष देऊन जर पुट केल्या तर आपल्याला व्हॅल्यू मिळून जातील. लक्षात घ्या. आपण काय करूया, स्ट्रेन, थर्मल स्ट्रेस या व्हॅल्यू अशाच लक्षात घ्या. मग आता इथं पहा थर्मल स्ट्रेनची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, यंगचा मॉड्यूलस माहिती आहे. आता या रिलेशनकडे येऊया आपण पुन्हा. जर समजा आपण काय केलं, हा जो पार्ट आहे L मायनस L0 केला -1 इक्वल टू अल्फा डेल्टा थिटा जर केला, इथं L मायनस L0 डिवायडेड बाय L0 इज इक्वल टू अल्फा इंटू डेल्टा थिटा. हे रिलेशन बघा कशाच्या बाबतीमध्ये आणि हे रिलेशन बघा कशाच्या बाबतीमध्ये. चेंज इन लेंथ डिवायडेड ओरिजिनल लेंथ, चेंज इन लेंथ डिवायडेड ओरिजिनल लेंथ, याचा अर्थ हे थर्मल स्ट्रेन आहे. मग आपण देअरफॉर असं लिहू, देअरफॉर थर्मल स्ट्रेन किती आला, थर्मल स्ट्रेन बिकम अल्फा इंटू डेल्टा. किती आला, अल्फा इंटू डेल्टा थिटा, एवढा आपल्याला थर्मल स्ट्रेन मिळालेला आहे. मग काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, थर्मल स्ट्रेस कॅल्क्युलेट करूया. थर्मल स्ट्रेस सांगा, वाय इंटू स्ट्रेन, बरोबर की नाही. मग थर्मल स्ट्रेस इज इक्वल टू वाय इंटू अल्फा इंटू डेल्टा. मग थर्मल स्ट्रेस मिळाला. बघा रिलेशन बिटवीन दी यंग's मॉड्यूलस, कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपेंशन, थर्मल स्ट्रेस. थर्मल स्ट्रेस इज इक्वल टू यंग's मॉड्यूलस इंटू अल्फा इंटू डेल्टा थिटा. हे रिलेशन आहे कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपेंशन, यंग's मॉड्यूलस अँड द थर्मल स्ट्रेस. आता याच्यावरती अजून एक रिलेशन आपल्याला मिळवतो इथं, आणि ते म्हणजे कशाचं, ते म्हणजे फोर्स एक्झर्टेड बाय हीट. ते हीट अप्लाय केली आपण, ते हीटमुळे किती फोर्स आपल्याला मिळू शकतो तो फोर्स आपण लक्षात घ्यायचा. जनरली पहा एक रिलेशन आपल्याला खूप दिवसापासून माहिती आहे, म्हणजे पूर्वीपासूनच माहिती आहे आपल्याला, की समजा आपण स्ट्रेस जर कॅल्क्युलेट करायला गेलो तर काय करतो आपण, फोर्स आपण एरिया लिहितो, बरोबर की नाही, फोर्स अपॉन एरिया. मग हा थर्मल स्ट्रेस आहे. मग आपल्याला फोर्स काढायचा आहे. मग फोर्स दिस इज F इज इक्वल टू एरिया इंटू थर्मल स्ट्रेस असं बोलता येईल. म्हणजेच थर्मल स्ट्रेस आपल्याला माहिती आहे किती येतो, वाय इंटू अल्फा डेल्टा थिटा इंटू ए, आणि हा झाला आपला फोर्स एक्झर्टेड बाय हीट ऑन रॉड. त्या रॉडवरती किती फोर्स एक्झर्ट झालाय, तर एवढा फोर्स त्या रॉडवरती एक्झर्ट होणार आहे. येते लक्षात. तर याप्रमाणे हे झालं रिलेशनच्या बाबतीमध्ये. मग आपल्याला माहितीच आहे नेचर पहा, जे स्टील असेल, कॉपर असेल, ॲल्युमिनियम असेल, हे सगळे कसे आहेत, इलॅस्टिक मटेरियल आहेत, इलॅस्टिक मेटल आहेत. लक्षात घ्या. त्याच्या ज्या डिफरंट प्रॉपर्टी आहेत, मेलेबिलिटी प्रॉपर्टी आहे, त्याची डक्टॅलिटी प्रॉपर्टी आहे, ब्रिटल प्रॉपर्टी आहे, अशा बऱ्याचशा प्रॉपर्टी त्या मेटलकडे असतात, बरोबर ना. डक्टॅलिटी म्हणजे काय करू शकतो आपण, वी आर मेकिंग द वायर्स, बरोबर ना, त्या मेटलपासून आपण वायर तयार करतो असं आपण बोलू शकतो. आपण ब्रेकिंग किंवा बिहेवियर ऑफ वायर हा कन्सेप्ट आपण स्टडी केला होता, आठवत असेल. तर बिहेवियर ऑफ वायरमध्ये काय होत होतं, फायनल स्टेजला इतका लोड अप्लाय केल्याच्या नंतर काय व्हायचं, वायर तो ब्रेक व्हायचा. लक्षात घ्या. मग याच्यामध्ये ज्या वायरच्या तारा बनवता येतात ना, म्हणजे वायर आपण काय म्हणतो त्याला तारा बनवता येतो, वायर बनवतो आपण त्याची मेटलची, बरोबर. त्याला लेंथ असते भरपूर. अशा कोणत्या मेटलचे बनवू शकतो आपण, फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम, कॉपर, स्टील, आयर्न असे बनवू शकतो आपण, ब्रॉन्झ, ठीक आहे. याचं काय प्रॉपर्टी आहे, तर त्याला डक्टॅलिटी म्हणतात. का डक्टॅलिटी म्हणतात, ती अशी एक प्रॉपर्टी आहे की तिच्यावरती लोड अप्लाय केल्यानंतर लगेच तो वायर तुटत नाही. काय होतो, तो कुठपर्यंत त्याची तार बनत, म्हणजे कुठपर्यंत त्याची वायर बनत जाते, लांबी वाढत जाते, जोपर्यंत त्याचा ब्रेकिंग पॉईंट येत नाही तोपर्यंत. त्याचं डिस्टन्स कसं आहे, लॉंग आहे. लक्षात घ्या. तो पॉईंट यायला बराच वेळ लागतो. आणि काही मटेरियल असे बी आहे परमनंट डिफॉर्मेशन झाल्यानंतर लगेच तुटतात, पण या वायरमध्ये काय होतं, परमनंट डिफॉर्मेशन झाल्यानंतर त्याची लांबी किंवा इलॉंगेशन वाढतच जातं आणि शेवटी काय होतं, ब्रेकिंग पॉईंटपर्यंत ते तुटत नाही. पण काही मटेरियल असे आहेत, बरोबर ना, त्याच्यात आपण थोडंसं जर त्याला ताण दिला किंवा लांबवलं
तर त्याच्यावरती थोडंसं परमनंट डिफॉर्मेशन होत नाही तोपर्यंत ते ब्रेक होतात. म्हणजे कोणते अशा प्रकारे, फॉर एक्झाम्पल आपण जर रॉट आयर्नचा विचार केला, रॉट आयर्न ते तुम्ही पाहिलं असेल इंजिनसाठी वगैरे, डिझेल इंजिन किंवा मशिनरी ज्या असतात आपल्या व्हेकलच्या, ते मशीन जे असतं त्याच्यामध्ये रॉट आयर्न यूज केलेलं असतं, बरोबर ना. कठीण असं लोखंड असतं ते, त्याला हीटचा काही परिणाम होत नाही. आपण पाहिलं असेल की आपली मशीन जे आहे गाडीचं, किती हीट द्या ते वितळत नाही आहे, बरोबर ना. एक तर ते काय होतं, डायरेक्ट लक्षात घ्या, ब्रेक होतं, पण ते वितळत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला काहीच करू शकत नाही आपण, तुटू शकतं ते, पण त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी असा नावाचा घटकच नाही. तो एकदम स्ट्रॉंग बॉ, किती हीट द्या तुम्ही, कुठं वितळायला पाहिलं तुम्ही मशीन, आणि त्याच्यावर जर आयर्न किंवा स्टीलचं बनवलं असतं तर ते गळून पडलं असतं कुठंतरी गरम झाल्यावरती मध्येच मशीन, असं बी झालं असतं. मग ते रॉट आयर्न आहे. त्याला आपण आपल्याकडे जनरली एक शब्द आहे, बिडाचे लोखंड म्हणतात त्याला, बीड, बरोबर. इंजिनचे तुम्ही पार्ट बघा एखाद बार, तुम्हाला जर पाहता आले ते लांबत नाही आहे, पण तर जोरात जर आपटलं तर फुटून जातं लगेच, अशा प्रकारे. मग त्याला म्हणतात ब्रिटल. काय म्हणतात त्याला, ब्रिटल प्रॉपर्टी, लक्षात घ्या. किंवा ग्लासचं उदाहरण घ्या. तर काय होऊ शकतं ग्लासचं, ग्लास तुमच्याकडे एखादा रॉड आहे ग्लासचं, तुम्ही त्याला फोर्स अप्लाय केलं, त्याची इलॉंगेशन होतं, थोडंसं इलॉंगेशन झालं की लगेच ते तुटतो, ब्रेक होतो. म्हणजे याचा अर्थ काय, त्याच्यापासून तारा बनवू शकत नाही आपण, वायर बनवू शकत नाही. ही ब्रिटल प्रॉपर्टी आहे, ठीक आहे. तर पहा, जे मेटल आहेत, मोस्टली मेटल जे आहेत त्यांच्याकडे अशा प्रकारच्या प्रॉपर्टी आहेतच. म्हणून तर आपण त्या मेटलचा खास कमर्शियल किंवा इंजिनिअरिंग आपण उपयोग करून घेतो. आपल्याला माहिती आहे अनेक उपयोग आहेत अशा इलॅस्टिसिटी प्रॉपर्टीचे, ते आपण पाहणारच आहोत. पण त्याच्या आधी आपल्याला एक रिलेशन आपल्याला अंडरस्टँड करायचे, ते म्हणजे इलॅस्टिक एनर्जी. त्यालाच आपण दुसरं नाव स्ट्रेन एनर्जी म्हणतो. काय म्हणतो, स्ट्रेन एनर्जी. आता इलॅस्टिक एनर्जी किंवा स्ट्रेन एनर्जी म्हणजे नेमकं काय ते आपल्याला अंडरस्टँड करायचं. कोणी सांगू शकेल की नेमकं काय इलॅस्टिक एनर्जी म्हणजे, कशाला आपण इलॅस्टिक एनर्जी म्हणायचं. तर इलॅस्टिक एनर्जी काय आहे, ज्या वेळेस आपण एखाद्या वायरवरती किंवा कॉर्डवरती आपण काय करतो, फोर्स अप्लाय करतो, आणि फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे इलॉंगेशन होतं, बरोबर ना. मग द एनर्जी रिक्वायर्ड फॉर सच ए इलॉंगेशन, आपण असं बोलायचं, लक्षात घ्या, बरोबर ना. स्ट्रेन एनर्जी ऑर द इलॅस्टिक एनर्जी म्हणजे काय, बरोबर ना. द एनर्जी रिक्वायर्ड फॉर द इलॉंगेशन एक्झर्टेड बाय सम फोर्स, काहीतरी फोर्स अप्लाय करतोय आपण आणि इलॉंगेशन होतंय. म्हणजे इलॉंगेशन म्हणजे काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं. अर्थातच ना, इलॉंगेशन म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं. काय का, तर वायर डिस्प्लेस झाला, खाली गेलाय वायर, लांबलाय तो, आणि फोर्स अप्लाय केला त्याच्यावरती. म्हणजे काय झालं, बाय फोर्स द इलॉंगेशन इज प्रोड्यूस अँड ॲट दॅट टाइम द एनर्जी इज रिक्वायर्ड. त्या सेम प्रोसेसला जी एनर्जी लागते, द एनर्जी विच इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. आता त्या वायरकडे ऑलरेडी असते. आपण जनरली सांगतो काही वर्क व्हायचं असेल तर एनर्जी असते त्याच्याकडे स्टोअर केली, आणि ती एनर्जी काय होते, युटिलाइज केली जाते. एनर्जी युटिलाइज केली जाते आणि त्याच्यापासून काय होतं, वर्क डन होतं, लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे वर्क डन म्हणजेच काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे याचा अर्थ बाय फोर्स द इलॉंगेशन इज प्रोड्यूस इन द वायर, सच एनर्जी रिक्वायर्ड आणि विच इज स्टोअर्ड इन द पोटेन्शियल फॉर्म. पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलेली असते, त्या एनर्जीला आपण म्हणतो स्ट्रेन एनर्जी, किंवा त्याला दुसऱ्या याच्यामध्ये म्हणतात इलॅस्टिक एनर्जी, असं आपण बोलू शकतो. म्हणजे कशी कॅल्क्युलेट करायची. फोर्स आपल्याला माहिती आहे, फोर्स आपण एफ अप्लाय करतो, त्यावेळेस वायरचा एरिया आपण गृहीत धरतो, बरोबर. म्हणजे बऱ्याच क्वांटिटी याच्यामध्ये आहे. यंग्स मॉड्युलस आहे, इलॉंगेशन आहे, त्याची लेंथ आहे वायरची, किंवा रेडियस आहे त्या वायरची, बरोबर. या सगळ्या बाबीचा आपण विचार करतोय. मग त्यावेळेस एनर्जी किती लागत असेल त्याचं एक्सप्रेशन आपल्याला डिराईव्ह करायचं. काय करायचं, त्याचं एक्सप्रेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तर आपण काय करूया, ते एक्सप्रेशन कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करूया. पहा, जनरली आपण एखादा फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर जर काय डिस्प्लेसमेंट एखाद्या ऑब्जेक्टमध्ये होत असेल आणि त्याला एनर्जी किती लागली हे जर काढायचं असेल तर जनरली आपण काय करतो, आधी वर्क डन काढतो आपण. काय करतो, आणि वर्क डन, आणि तेच वर्क डन म्हणजे काय असतं, त्याला लागलेली एनर्जी असते. का, तर आपल्याला माहितीच आहे असं कधीच होऊ शकत नाही. तुम्ही एनर्जी समजा 100 जूल यूज केली आहे आणि तुमचं वर्क किती झालंय 90 जूल, असं होऊ शकत नाही. तुम्ही 100 जूल जर एनर्जी यूज केली तर वर्क तुमचं काय होणार आहे, तेवढंच वर्क तुमचं होणार आहे, 100 जूलच होणार आहे, लक्षात घ्या, कमी होणार नाही. म्हणून याचा अर्थ जेवढं वर्क डन होईल तेवढीच एनर्जी लागते. म्हणून आपण काय कॅल्क्युलेट करायचं, वर्क डन कॅल्क्युलेट करायचं, त्यालाच एनर्जी म्हणायचं.
इतकं सोपं आहे, लक्षात घ्या. मग सुरुवातीला आपण काय करूया, थोडंसं अंडरस्टँडिंग करूया की आपल्याला ज्या गोष्टी माहितीच आहेत त्या पुन्हा आपल्याला थोडंसं नोट डाऊन करायचं. ऑलरेडी लिहिलं आपण काय केलं समजा, मग खाली लिहा सगळ्यांनी. तर ते एनर्जीची डेफिनेशन लिहायची, शॉर्टकटमध्ये लिहा. द एनर्जी रिक्वायर्ड फॉर द इलॉंगेशन इन द वायर, फॉर द इलॉंगेशन प्रोड्यूस इन द वायर by applying some external force किंवा ब्रॅकेटमध्ये लिहा लोड, फोर्स म्हणजेच लोड, is known as strain energy or the elastic energy. Strain energy or the elastic energy. Strain energy or the elastic energy. खाली लिहा. We know stress is equal to force upon area. Strain is equal to then Young's modulus is equal to stress upon strain. Then finally Young's modulus बरोबर काय येते ते बघा. स्ट्रेस जो काय असेल तो F अपॉन ए किंवा अर्थात त्याला आपण बघायचं mg अपॉन पाय स्क्वेअर असे लिहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर स्ट्रेन किती आहे, द चेंज इन लेंथ L आणि पूर्ण लेंथ कॅपिटल L असं मानू. इथे वायरची ओरिजिनल लेंथ L आहे आणि चेंज इन लेंथ किती आहे, स्मॉल L आहे. मग व्हॉट इज Young's मॉड्युलस, Y. Young's मॉड्युलस Y किती, F अपॉन ए डिवायडेड L अपॉन स्मॉल ए. शेवटी काय होईल, F इंटू L डिवायडेड ए इंटू स्मॉल ए. हा काय आला, फोर्स झाला, लक्षात घ्या. मग इथं काय तुमच्या लक्षात येईल, इथं तुम्हाला काय अंडरस्टँडिंग होईल सांगू शकता. आपण इथं फोर्स किती अप्लाय केला ते कॅल्क्युलेट करू. देअरफॉर फोर्स exerted on wire, this is F is equal to किती, F is equal to सांग, Y A small l divided capital L. बघा झालं का एवढंच. मग एक आता अंडरस्टँडिंग करा, किती फोर्स अप्लाय केला F, किती इलॉंगेशन झाले स्मॉल l. बघा जर आपण कॅपिटल F इतका जर फोर्स अप्लाय केलाय तर आपल्याला किती इलॉंगेशन मिळणार आहे, तर इलॉंगेशन आपल्याला मिळणार आहे स्मॉल l या प्रोसेसमध्ये. मग इलॉंगेशन काय सडनली होतंय का, नाही, त्याला काय होते, प्रोसेस स्टेप बाय स्टेप होत जाते. का अचानक लगे तुम्ही लोड लावला की डायरेक्टच इलॉंगेशन l दाखवते, नाही. मग तुम्ही काय केलं असेल, काहीतरी फोर्स इन्क्रीज करत गेला असताल. मग तुम्ही काय केलं असतं, मी इन्स्टंटेनियस फोर्स जर गृहीत धरला, समजा आपण काय केलं असतं, मी इन्स्टंटेनियस फोर्स स्मॉल F गृहीत धरला, त्याचं करस्पॉन्डिंग इलॉंगेशन आपण मानलं x, देन व्हॉट इज द टोटल फोर्स. तुमचा L A आणि Y बदलणार आहे का, नाही आहे. काय बदलणार आहे, फक्त फोर्सच्या रिलेशनमध्ये Y A कॅपिटल L इंटू x एवढा फोर्स तुमचा त्या ठिकाणी x इतक्या इलॉंगेशनसाठी मिळणार आहे. किती इलॉंगेशन आहे x आणि किती फोर्स मिळाला आहे, तर F स्मॉल f, बरोबर, स्मॉल f इतका फोर्स मिळालेला आहे. मग समजा इतका फोर्स अप्लाय केला, आता बघा असं सांगतो मी, तुम्ही काय केलं, F इज इक्वल टू Y A कॅपिटल L इंटू x इतका फोर्स अप्लाय केला. समजा हे तुमचं L इतकं इलॉंगेशन. तुम्ही काय केलं, स्मॉल f फोर्स अप्लाय केला की x इतकं मिळालं. त्याने अजून तो फोर्स वाढत गेला आणि शेवटी काय झालं, कॅपिटल F इतकं अप्लाय केला आणि किती मिळालं, स्मॉल l, म्हणजे शेवटपर्यंत गेलं. याचा अर्थ काय झालाय, ही प्रोसेस होती, वर्क डन होतं इथे, लक्षात घ्या. मग असा विचार केला आपण
की इतका फोर्स अप्लाय केला एवढं डिस्प्लेसमेंट मिळतं. मग आपण काय केलं, हे इन्क्रीज करत गेलं थोडं 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 थोडं, आणि त्या इन्क्रीज होणाऱ्या डिस्प्लेसमेंटला आपण dx मानलं. किती फोर्स अप्लाय केला एवढा, आणि किती वाढतंय dx इतकं इन्क्रीज होते स्टेप बाय स्टेप, आणि शेवटी काय झाला बरोबर ना, वाढत वाढत गेल्यावरती तुमचा कॅपिटल फोर्स एवढा झाला आणि बरोबर ना इतकं इलांगेशन झालं. म्हणजे काय होईल, ह्या 0 पासून ह्या L पर्यंत तुम्हाला काय करावं लागेल, तो फोर्स पुढे पुढे स्टेप बाय स्टेप वाढवीत जावं लागेल. त्यावेळेस तुमचा फोर्स बी वाढत जाईल टोटल, आणि तुमचं टोटल इलांगेशन बी तुम्हाला फाइंड आउट होईल. याचा अर्थ काय झाला, एवढा फोर्स अप्लाय झाला की डिस्प्लेसमेंट दिसतंय तुम्हाला, म्हणजे काय होणार आहे, वर्क डन होणार आहे इथे, बरोबर आहे ना. आपण ते लक्षात घेतलं. समजा बाकीचं लिहिलंय की तुम्ही वरचं, आपण असं लक्षात घेतलं, मग बाय F इतका फोर्स आहे, त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळालं एवढं, या फोर्समुळे एवढं डिस्प्लेसमेंट, देअरफॉर द वर्क डन, बरोबर ना, आपण त्याला स्मॉल dw म्हणून, इन्स्टंटेनियस वर्क डन किती मिळेल ते आपल्याला, स्मॉल f इंटू dx, बरोबर. मग dw इज इक्वल टू YA कॅपिटल L x इंटू dx. मग हे कशात झालं तुमचं, एवढंच वर्क डन झालं, हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं एवढ्यासाठी. म्हणून आपण काय करू, याला दोन्ही साईडला L पासून 0 पासून L पर्यंत इंटिग्रेशन, म्हणजे टोटल वर्क डन. मग टोटल वर्क डन W इज इक्वल टू काय होणार आहे, YA अपॉन L तसाच राहील. इथं काय होईल, x²/2 होईल, आणि 0 to L हे जर पुट केला आपण, तो वर्क डन आपल्याला मिळेल YA अपॉन कॅपिटल L इंटू L²/2. पुढचं 0च होऊन जाईल, तर सोडून द्या. मग काय आलं बघा, आपल्याला मिळालं वर्क डन. मग वर्क डन म्हणजेच काय असेल, एनर्जी असेल, लक्षात घ्या. मग ती व्यवस्थित लिहू आपण. द वर्क डन इज इक्वल टू Y इंटू A डिवायडेड L इंटू स्मॉल l इंटू L, आणि A1/2 पुढे लिहू. तर Lचं काय केलं, 2 पार्ट केले आपण. मग याचा मिनिंग लक्षात घ्या तुम्ही काय आहे. सुरुवातीलाच मी सांगितलं होतं YAL अपॉन L म्हणजे काय, YAL अपॉन कॅपिटल L. सांगा, म्हणजे फोर्स, टोटल फोर्स येतो एवढ्या इलांगेशनसाठी. मग W इज इक्वल टू 1/2 इंटू F इंटू स्मॉल l. हे झालं तुमचं वर्क डन. किती झालं, वर्क डन. मग आपण याला दुसऱ्या भाषेत असंही लिहू शकतो, द वर्क डन विच इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच आपल्याला मिळेल एनर्जी इज इक्वल टू, दिस इज द वर्क डन इज इक्वल टू किंवा स्ट्रेन एनर्जी 1/2 फोर्स इंटू इलॉंगेशन. म्हणजेच एनर्जी इज इक्वल टू 1/2 इंटू काय लिहायला आपल्याला, लोड इंटू इलॉंगेशन, बरोबर ना. फोर्स म्हणजे लोड आहे असंही आपल्याला म्हणतात. हे झालं या बाबतीमध्ये. आता समजा आपण असं केलं, हीच एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम जर कॅल्क्युलेट केली, युनिट व्हॉल्यूमसाठी काढायची आपल्याला, ही एनर्जी ओव्हरऑल झाली. आता तो वायर असेल त्याच्या, पण पर युनिट व्हॉल्यूमसाठी काढायची आपल्याला, त्याच्यामध्ये अजून चेंजेस आपल्याला मिळू शकतात. मग कसे तर पहा, तर खाली लिहा स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. ती काय मिळते ते अंडरस्टँड. स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. आता मला सांगा वायरचं व्हॉल्यूम कसं काढणार आपण, त्याचा एरिया इंटू त्याची लेंथ म्हणजे व्हॉल्यूम असणार आहे. आपण देअरफॉर मग स्ट्रेन एनर्जी डिवायडेड व्हॉल्यूम असणार, पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू काय आहे 1/2 F इंटू स्मॉल l आणि डिवायडेड काय
ए इंटू एल. मग स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू काय येणार बघा, 1/2 एफ अपॉन ए इंटू स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल. आता याचा मिनिंग सांगा, एफ अपॉन एल, एल अपॉन एल. 1/2 एफ अपॉन ए म्हणजेच काय, स्ट्रेस आणि इंटू स्ट्रेन. तर अशा प्रकारे आपल्याला हे रिलेशन मिळतं. किंवा आपण काय करू शकतो, याला यंग्स मॉड्युलसच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपण लिहू शकतो. का आपल्याला माहिती आहे यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. कोणतीही एक व्हॅल्यू आपण याच्यामध्ये बदल करून लिहू शकतो. तर अशा प्रकारे हे सुद्धा रिलेशन आपल्याला स्ट्रेन एनर्जीच्या किंवा स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमच्या बाबतीमध्ये आपल्याला लिहिता येतं. आणि हे झालं आपलं इलॅस्टिक एनर्जी किंवा स्ट्रेन एनर्जीचे इक्वेशन असतं. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम विचारू शकतात. कधी कधी तुम्हाला यंग्स मॉड्युलस दिलेला असेल, स्ट्रेस किंवा स्ट्रेन दिलेला असेल, त्यानुसार त्याची व्हॅल्यू आपल्याला चेंज करता येते. का आता आपल्याला तो फॉर्म्युला अजून मॉडिफाय करता येतो. 2 फॉर्म्युले, यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू आपण इथं पुट करायचं म्हणलं तर एक तर स्ट्रेन गायब होईल, एक तर स्ट्रेन गायब होईल, एक तर स्ट्रेस गायब होईल. दोन्हीपैकी एक कोणतंही यंग्स मॉड्युलस बरोबर असू शकतं. असे नवीन 2 फॉर्म्युले तुम्हाला बनवता येतील. तर ते तुम्ही बनवायला पाहिजे. तर हा झाला पार्ट आपला इलॅस्टिक एनर्जीचा. आता शेवटचा एक पॉईंट, ॲप्लिकेशन्स. बरोबर ना. आता ह्या इलॅस्टिक प्रॉपर्टी जे असतात मटेरियलच्या, त्याचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत. खूप असे ॲप्लिकेशन्स आहेत. त्या ॲप्लिकेशनमध्ये एक आपल्याला न्यूमेरिकलच्या बाबतीमध्ये एक ॲप्लिकेशन आपल्याला खास त्याचा फॉर्म्युला, त्याचा न्यूमेरिकलच्या बाबतीमध्ये आपल्याला अंडरस्टँड करायचं. बाकीचे जे आहेत ते थेरॉटिकली आपण अंडरस्टँड केले तरी चालतील, लक्षात घ्या. आता प्रॉपर्टी ऑफ द इलॅस्टिक, बरं, इलॅस्टिसिटी ऑफ द मटेरियल किंवा जे असेल त्याचे खास ॲप्लिकेशन जे आहे ते इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन्स आहेत. कशा आहेत इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन. इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन म्हणजे आपण पाहिलं असेल की समजा आपण कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम करतो, कन्स्ट्रक्शन ऑफ ब्रिजेस असतात आपल्याकडं, हाऊसेस आपण मोठमोठे हाऊसेस आपण बिल्ड करतोय, किंवा रोड्स असतील, बरोबर ना, फ्लायओव्हर ब्रिजेस असतात, किंवा अनेक आपण ठिकाणी पाहतो, किंवा आपण कुठे डोम वगैरे, बरोबर ना, किंवा टेम्पल, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे कन्स्ट्रक्शन आपण करत असतो त्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला अशा प्रकारचं इलॅस्टिक मटेरियल आपण यूज केलेलं असतं. किंवा आपण काय करतो, बऱ्याच वेळेस आपण कुठे एखादी व्हॅली क्रॉस करायची असेल आपल्याला, किंवा आपण माउंटेन रिजनमध्ये आपण जात असतो, तर त्यावेळेस सुद्धा आपण जे काही रोप यूज करतो, वेगवेगळ्या प्रकारचे रोप आपण यूज करत असतो दोर वर चढण्यासाठी वगैरे, त्यामध्ये सुद्धा ह्या इलॅस्टिसिटी प्रॉपर्टीचा बराचसा कन्सेप्ट आपल्याला अंडरस्टँड करता येतो. म्हणजे त्या ठिकाणी कशा प्रकारचे रोप यूज करतात, मग इलॅस्टिसिटीचा त्याचं काय रिलेशन आहे का, हे आपल्याला समजून घेता येतं. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की अजून एक एक्झाम्पल जर सांगायचं झालं, टू लिफ्ट द हेवी मटेरियल्स बाय द क्रेन विथ द हेल्प ऑफ वायर रोप. ते वायर रोप किंवा रोप असतात, लक्षात घ्या. त्या वायर रोपद्वारे काय केलं जातं, मोठमोठे हेवी मटेरियल, इंडस्ट्रियल मटेरियल त्या क्रेनच्या साह्याने उचललेले असतात. किंवा सम ऑफ दी ॲक्सिडेंटल इन्सिडेंट असतील तिथं व्हेकल त्या क्रेनचा त्या वायरच्या द्वारे ते उपयोग केलेला असतो. मग त्या वायरची जी स्ट्रेंथ आहे ती खूप चांगल्या प्रकारची असते. तिला प्रॉपर जर इलॅस्टिक जर ठेवलं तर त्या वेटनुसार किंवा त्या व्हेकलच्या किंवा त्या जे काही आपण हेवी मटेरियल म्हणतो त्याच्या लोडनुसार काय होणार आहे, त्या वायरमध्ये इलॅस्टिक प्रॉपर्टी डेव्हलप झाली. ती वायर काय होईल, लांबेल आणि तुटून जाईल. तर त्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं कन्सेप्ट आपण लक्षात घेतो. तुम्ही पाहिलं असेल की तो बारीक तारीचा जो वायर असतो आपल्या घरामध्ये पाहिला असेल पुढे, त्याचे जी मटेरियल जे आहे त्याचे तुम्ही जर सेपरेट केलं तर ते लांबत नाही, पण ते मोडतं, लक्षात घ्या. बरोबर ना, कडक असतं, म्हणजे त्याला आपण रॉट आयर्न असं लक्षात ठेवूया. अशा प्रकारे. किंवा तुम्ही नायलॉन पाहिलं असेल, नायलॉनचं वायर रोप असतं, तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असतील नायलॉनचं वायर रोप. आपल्याकडं पेरीमध्ये किंवा बोरमध्ये मोटर सोडण्यासाठी आपण त्याचा यूज करतो, पंप सोडण्यासाठी. ते बघा, लक्षात घ्या. जर समजा त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी जर डेव्हलप झाली असती तर ते वायर लांबून काय झालं असतं, ते तुटून आपला पंप जो आहे तो खालीच गेला असता पडूनच. पण त्याची सुद्धा प्रॉपर्टी एक महत्त्वाची आहे. किंवा माउंटेन रिजनमध्ये जे काही ट्रेकर असतात ते फिरत असताना सुद्धा अशाच वायर रोपचा, नायलॉनचाच, पण त्या नायलॉनच्या ऐवजी आपण स्टील वायर जर यूज केला त्या ठिकाणी तर काय होईल, त्या वेटनुसार त्या ट्रेकरच्या तो वायर काय होऊ शकतो,
त्याची लेंथ इलॉंगेशन होऊ शकतं. हे मग सेफ्टी केसेससाठी आपण लक्षात घ्यायचे. प्रॉपर्टी ऑफ इलॅस्टिसिटीची जी काय सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सेफ्टी झाली पाहिजे, त्याच्यामध्ये सिक्युरिटी काहीतरी पाहिजे यासाठी. किंवा आपण काय करतो, आपल्या जे घर असतं, जे रूफ आपण बनवतो किंवा ब्रिजेस असतात वेगळ्या ठिकाणी, आपण त्या ठिकाणी रूफ बनवतो, जे काही छप्पर आपण बनवतो त्याच्यामध्ये बीम असतात. त्या बीमचं जे मटेरियल असतं ते सुद्धा एक स्टील असतं, लक्षात घ्या. पण त्याच्यामध्ये कालांतराने आपलं घर पडतं समजा, किंवा ब्रिज जो आहे तो कोलॅप्स होतो. मग त्याच्यामध्ये तेच कारण असतं, त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी डेव्हलप होते. आणि इलॅस्टिसिटी डेव्हलप झाल्यानंतर त्याचं काय होतं, स्ट्रक्चर सगळं बिघडून जातं. आपण त्याला सिव्हिल स्ट्रक्चर म्हणूया. सिव्हिल इंजिनियर जे वर्किंग करतात ना कन्स्ट्रक्शनमध्ये, ते स्ट्रक्चर काय होतं, कोलमडतं आणि ते ब्रिज काय होऊ शकतं, कोलॅप्स होऊ शकतो. किंवा घरसुद्धा काय होतं, कालांतराने कोलॅप्स होतं. लक्षात घ्या. बीम कुठंतरी तुम्ही इन्क्लाइन झालेले, कललेले, बरोबर ना, असे पाहिले असतील, पिलर पडलेले पाहिलेले असतील, तेच कारण आहे. पण जनरली ज्या वेळेस पहा आपण काय करतो, दोन पोलवरती असे दोन आपल्याकडे पोल आहे आणि याच्यावरती आपण काय करतो, एखादा बीम आपण त्याच्यावरती टाकतो. लक्षात घ्या. आणि या बीमचं नेचर समजा या प्रकारे आहे, एक लेंथ आहे, बरोबर, असं आपण टाकतो. एखादा ब्रिज असेल किंवा काही असेल. कालांतराने काय होतं, याच्यामध्ये आफ्टर सम लॉंग ड्युरेशन किंवा ते कन्स्ट्रक्शन जर चुकलं तर त्याच्यामध्ये सॅग डेव्हलप होतं. काय होतं, या बीममध्ये तो बीम असा वागतो. लक्षात घ्या. कालांतराने काय होतं, तो आपल्याला असं पाहायला मिळेल. याच्यामध्ये सॅग डेव्हलप होतो. पहिला आपला असं होतं आणि याच्यामध्ये असं खाली गेला तो, त्याच्यामध्ये सॅग डेव्हलप झालेला आहे, बरोबर ना. ती लेंथ वाढलेली आहे मीटरमध्ये, काही कशामध्ये, थोडे मिलीमीटरमध्ये. आणि असं जर नॉर्मली जर झालं, थोडंसं जरी असं काहीतरी निग्लिजिबल जरी काही प्रमाणात जर असं झालं तर काय होतं, ते कोलॅप्स होण्यासाठी ते कारणीभूत ठरतं. तो सॅग एक महत्त्वाचा आहे. आपल्याला बऱ्याच वेळेस विचारतात, समजा अशा प्रकारे जर त्याचे डायमेन्शन जर दिलेले असतील तर आपल्याला सॅग कॅल्क्युलेट करायचा असतो. त्या सॅगचा एक फॉर्म्युला आहे पहा. समजा याची लेंथ आपण लक्षात घेऊया. लेंथ एल आहे, त्याची ब्रीथ बी मानूया, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती अप्लाय झालेला जो काय फोर्स आहे तो फोर्स लक्षात घ्यायचा आहे. तो फोर्स म्हणजे वेट, आपण त्याला म्हणूया डब्ल्यू. फोर्स जो आहे तो वेट इतका आहे. त्याच्यावरती असणारा यंग्स मॉड्युलस समजा आपण लक्षात घेतला, तो यंग्स मॉड्युलस आहे वाय, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याची जी काय समजा आपण त्याला रुंदी किंवा डेप्थ म्हणूया, ती सपोज आहे डी, बरोबर ना. अशा प्रकारच्या ह्या व्हॅल्यूज आहेत. आता ह्याच्यामध्ये जो सॅग आहे तो सॅग आपल्याला लक्षात द्यायचा, तो आहे डेल्टा, अशा अक्षराने दाखवतात. काय फॉर्म्युला आहे याचं, व्हॉट इज अ सॅग. सॅग म्हणजे काय, द इलॉंगेशन प्रोड्यूस इन द बीम, बरोबर ना. आणि एकाएकी होत नाही, लक्षात दे. त्याला खूप काही कालावधी लागतो आणि त्या कालावधीमध्ये असं जर झालं तर तो ब्रिज जे घर असेल ते कोलॅप्स होणारच आहे निश्चित. मग तो सॅग डेव्हलप होण्यासाठी किती सॅग किंवा किती वेट याचं जे मेजरमेंट आहे यानुसार आपल्याला लक्षात घेता येतं. क्यू एल क्यूब अपॉन 4BD क्यूब वाय, असा हा फॉर्म्युला आहे. आणि याच्यामध्ये व्हॅल्यूज आहेत सगळ्या. मग WL क्यूब अपॉन 4BDY, आपण बी दाखवलेला आहे. बी इज अ ब्रीथ आहे, एल इज अ लेंथ आहे, त्याच्यावरती आपल्याला फोर्स आहे, वाय हा त्याचा यंग्स मॉड्युलस आहे आणि डी त्याची डेप्थ आहे. याचं मेजरमेंट आपल्याला माहिती असेल तर इतका सॅग आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बऱ्याच वेळेस याच्यावरती आपल्याला 1 मार्कासाठी क्वेश्चन आपल्याला विचारलेला असतो, बरोबर. आणि ह्या व्हॅल्यू जर आपल्याला माहिती असेल तर आपण सॅग सहज कॅल्क्युलेट करू शकतो. फक्त ह्या व्हॅल्यू आपल्या याच्यात पुट करायच्या. मात्र डब्ल्यू इथं वर्क किंवा काही नसून डब्ल्यू हा फोर्स आहे एवढं लक्षात ठेवायचं, किंवा लोड आहे, लोड किंवा फोर्स आहे असं आपण या ठिकाणी अंडरस्टँड करू शकतो. तर अशा प्रकारे हा इलॅस्टिसिटी चॅप्टर आहे. ह्याच्यामध्ये सुरुवातीलाची कन्सेप्ट खूप महत्त्वाच्या आहेत. इलॅस्टिसिटी म्हणजे काय, त्याच्यानंतर स्ट्रेन, त्याचं स्ट्रेस किंवा तो हुक्स लॉ, बरोबर. डिफरंट टाईप्स ऑफ द स्ट्रेस आपल्याला माहिती आहे. 3 प्रकारचे स्ट्रेस आपण पाहतो, बरोबर की नाही. जसं समजा आपण डिफॉर्मेशन, एखाद्या बॉडीवरती आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला किंवा डिफॉर्मेशन जर होत असेल
तर त्याच्यामध्ये 3 प्रकारे त्या बॉडीमध्ये चेंज होतात. एक जो चेंज आहे त्या डायमेन्शनचा चेंज आपण लक्षात घ्यायचा आहे. पहिला आहे लेंथ वाईज. मग जसं मटेरियल असेल तसं चेंज होईल. तर सगळ्यांचं समजा आपल्याकडे काहीतरी एखादा क्यूब आहे आणि त्या क्यूबची लेंथ बदलेल का? नाही, हे लक्षात घ्या. वायर असेल तर त्याची लेंथ चेंज होईल. क्यूब असेल तर काय आपण व्हॉल्यूम चेंज करू त्याचं किंवा त्याचा शेप चेंज करू, असं काहीतरी आपल्याला अंडरस्टँड करावं लागेल. मग त्याचं लेंथ वाईज चेंज होत असेल बरोबर, किंवा व्हॉल्यूम वाईज चेंज होत असेल किंवा शेप जर चेंज होत असेल, असे 3 स्ट्रेस आपण मिळवतो. सेम तसे स्ट्रेन आपण मिळवतो बरोबर. आणि हुक्स लॉ आपल्याला पुढे सांगता येतो की हुक्स लॉ काय सांगतो, विदिन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. हे बी आपल्याला अंडरस्टँड करता येतं, लक्षात घ्या. मग त्या हुक्स लॉवरती सगळं काही जे काही प्रॉपर्टी आहेत किंवा बिहेवियर ऑफ वायर आहे ते त्या हुक्स लॉवरती डिपेंड आहे बरंचसं काही. आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हे एक्सपान्शनचं रिलेशन, त्यानंतर इलॅस्टिक एनर्जी, या सगळ्या पार्ट आपल्याला एक छोटासा एक क्वेश्चन तुम्हाला किंवा हार्डली 2, एकच क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतो किंवा आले तर 2 क्वेश्चन याच्यावरती तुम्हाला येऊ शकतात बरोबर आहे. तर 2 मार्कसाठी हा धरून चालायचं. 2 क्वेश्चन येतील, एखादा प्रॉब्लेम, एखादा थेरिटिकल क्वेश्चन, त्याच्यावरती असलेले सर्व क्वेश्चन ते सोडवायचे. त्यानंतर तो चॅप्टर दोन्ही ठिकाणी वाचायचा आहे. तुम्हाला दिलेल्या पुस्तकामधून सुद्धा आणि स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून सुद्धा पूर्ण वाचायचं पुन्हा बरोबर आहे. त्याच्यावरती असलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, थेरॉटिकल क्वेश्चन अंडरस्टँड करायचे. ठीक आहे, तर आपण बस करू.